काय बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ही. हो की नाही? यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही तनू. आय मीन तुझ्यासारख्या टॅलेंटला जर पंडितजींची कोचिंग मिळणार असेल तर सोने पे सुहागा. अगदीच. जानू काय सांगत होतीस तू आपल्या नवीन शेफना? चल एक मिनिट जानू, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. जयंत, अरे काही काय, शेफ तर केव्हाचेच बाहेर गेलेत. पण जयंत, तू सारखा असा संशय का घेतोयस? हे बघ, मी तुला अजिबात फसवणार नाही. अरे मग आज मला न सांगता बाहेर निघून का गेलीस? काय ग तनू, आतापासूनच भारी गायची स्वप्न बघायला लागलीस की काय? नाही, पण तू स्वप्न बघायला हवी. यू डिझर्व एव्हरी बिट ऑफ इट. एक्झॅक्टली. मी तर तनूपेक्षा जास्त एक्साइटेड आहे. आणि मी सुद्धा. खूप छान, खूप मोठी गायिका हो. तुझ्या आयुष्यात तुला खूप सारी सुख मिळू देत. मंजू काकू, नमस्कार कर. अगं, जयंतचं प्रेम किती पॉझिटिव्ह होतं. विश्वाचं एकतर्फी प्रेम आहे, पण तरी तो किती सपोर्टिव्ह वागतोय. हे जयंतला का नाही जमलं? विश्वा मी काय केल्याने आनंदी होईल याचा कधीच विचार करत नाही. उलट माझ्यासाठी काय बेस्ट आहे तेच करतो. जयंतने हे कधीच का केलं नाही? जानू, या जगातली बेस्ट असणारी प्रत्येक गोष्ट करीन मी तुझ्यासाठी. आय प्रॉमिस. बरोबर आहे नाही? बाबा चहा आणते. अगं बस बस बस. उलट मी तर म्हणतोय, तुम्हालाच माझी काही मदत लागली ना तर मला सांगा. खरं व्यवसाय इतका छान चाललाय तुमचा, मला खूप कौतुक आहे त्याचं. फक्त आता आपल्याला एक करायला हवं, पैसे मोजायला कोणीतरी माणूस ठेवायला लागणार आहे. अय्या, हो ना बाबा, पैसे मोजायला माणूस ठेवूया, स्वयंपाक करायला बाई ठेवूया. बरोबर ना विणा? अगं डबा कुठे आहे माझा? ऑफिसला चाललोय मी. आणते. अरे या. ये, तुला माहिती होतं येणार? बस बस बाळ, मी पटकन चहा टाकते. अहो काकू, खरं तर मी तुमच्याशीच बोलायला आले. बस बसा. काय ग? अहो काकू, मी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आली आहे. आपला रीलचा कोलॅब सुपर सक्सेसफुल झालाय. हो, अहो व्हिडिओला खूप चांगली रीच मिळाली आहे. बऱ्याच जणांनी तर कमेंट्स करून चौकशी पण केली आहे. मी तर म्हणते आपण पुन्हा एकदा रील कोलॅब करू शकतो. मी तुम्हाला एक सुचवू का? हो हो. म्हणजे तुम्ही आता जी सर्व्हिस देताय ना, त्याच ट्रस्टवर तुम्ही तुमचा स्वतःचा प्रोडक्ट लॉन्च करू शकता. अच्छा, म्हणजे आधी आम्ही लोकांना पीठ दळून द्यायचो, पण आता स्वतःचा ब्रँड तयार करून पीठ पॅक करून विकायचंय. येस, आणि रील मधून मिळालेली रीच सेल्स मध्ये कन्वर्ट करायची. वाव, हे तर खूप अमेझिंग आहे अगं. अहो तुमची कल्पना फारच छान आहे. आम्ही नक्की यावर विचार करू. अहो लक्ष्मी, थँक्स, मला हेच सांगायचं होतं. आपण ना पुढच्या वेळी तुमच्या ब्रँड बरोबर पुन्हा रील करूया. नक्की.
आता मी येते, मला उशीर होतोय. हो बा. निघते. अगं थांब ना थोडा वेळ. नाही सिंचना, येते मी. चल. चल मी सोडते. सांभाळून जाग. हो हो. असे 100 जणांचे सल्ले घेऊन बिझनेस होत असतो. एक ना धड भाराभर चिंध्या. असो, तसंही आपल्या घरात हुजरेगिरी करायची सवयच आहे म्हणा. डबा घेतलाय ना? उशीर होतोय तुम्हाला. बरं आलं वेळेत दिलास. चला. हा काही सुधारणार नाही. संतोष. लक्ष्मी, कसला एवढा विचार करतेस तू? नाही ते अगं, तुमचा व्यवसाय इतका छान चाललाय, लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. अगं, स्वतः मागणी करतायत लोक. आता पाहिलंच ना, ती इन्फ्लुएन्सर काय म्हणाली, ते अजून एक रील करूया म्हणाली. लक्ष्मी, ही वीणा, माझी खात्री आहे, या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे आपला बिझनेस अजून प्रगती करेल. जरा आत चल, मला बोलायचंय तुझ्याशी. काही तुम्ही राहत्या घराचे 2 भाग करताय. तुमच्या सख्या नातवाला या कुटुंबापासून तोडताय. याची सुरुवात कोणी केली बाई? तुझ्या सिद्धून. आडनाव कोणी टाकलं बाई? या घराचं आडनाव कोणी टाकलं? तुझ्या सिद्धून. हे घर सोडून कोण गेलं? तुझा सिद्धू ना. आम्हाला का बोलतीस? पण त्याने हे सगळं का केलं याचा विचार कोणी केलाय का? विचार. लग्न झाल्यापासून त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला भोग येतात आणि ते भोगतायत. ते काही कारण नसताना. आणि हे असं झाल्यानंतर तो घरातून बाहेर पडणार नाही तर काय करणार आहे तो? आणि तुम्हाला नक्की हवंय तरी काय? त्याचं सुख बघवत नाही का तुम्ही? बस. तुला तुझं मत मांडायची एक संधी दिली ना, ते चूक झालं. त्या संधीचा गैरफायदा घेऊ नकोस. हा ठीक आहे, तुला आमच्या बाजूने उभा राहायचं नसेल, तो तुझा निर्णय असेल, पण एक लक्षात घे, त्याचे परिणाम तुला भोगावं लागेल. आणि त्यासाठी तयार राहा. हे बघा, पक्षातली काही लोक घरी येत आहेत, त्यामुळे हा विषय आणि ही चर्चा इथंच बंद. ए, आपल्या खोलीत जायचं, हं? तिथंच थांबायचं. अजिबात बाहेर यायचं नाही, समजलं?